मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, त्याच्या शक्तीला तोड नाही, जो अथंग सागरासारखा, त्याचे छत्र म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, आणि काळी जाय सह्याद्री याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवारात त्याचा पहिला स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयाचा वसंत आहे, याच्या खुशीतून स्वराज्य संकल्प स्वप्न देखील उदयास आलं. राजमाता जिजाऊ आई साहेब परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. पितरांनी निर्माण केलेलं स्वराज्य फक्त रक्षणच नाही, तर पितरांनी निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवले, असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लाव जगी. दिवसभर हातात खरेटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे डोकं स्वच्छ करायचं, असे काम ज्यांनी केले ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोल गरिबांच्या घरी पोहोचवणारे डॉक्टर करमवीर भाऊराव पाटील. ज्या मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं, माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, ते सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. प्रधान केलेल्या राज्यघटनाच्या जोरावरती असा जगाचा कारभार चालतोय, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी प्रथमतः सर्व मानवारियांना मी अभिवादन करते. आयुष्यातला प्रत्येक क्षण लक्षात राहतं असं नाही, असं नाही, हे क्षण विसरून म्हणता विचारता येत नाही, हे आजचा क्षण आहे. 16 वर्षातला आजच्याच दिवशी एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफाचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागली, आणि या काळातील हे काळवाई त्या सह्याद्रीवरती कडे कमळात डुमडुमली. अरे माझा राजा जन्माला, माझा शिवबा जन्माला, दीन दलितांचा कैवारी जन्माला, दुष्टांचा संवारी जन्माला, अरे माझा राजा जन्माला. इतिहासात